नवी मुंबईसह संबंध देशातील मोटर स्पोर्ट्स चाहत्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता आहे। रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आरपीपीएल आणि नवी मुंबई महानगरपालिकेने नुकतंच एकत्र येऊन नवी मुंबईत स्ट्रीट सर्किट उभारण्याचा करार केलाय। या सर्किटवर डिसेंबर 2025 मध्ये इंडियन रेसिंग फेस्टिवलची अंतिम फेरी रंगणार आहे। यात F4 इंडिया चॅम्पियनशिप आणि इंडियन रेसिंग लीगचा समावेश असेल। याआधी गोव्यातही स्ट्रीट सर्किट जाहीर करण्यात आलं असून तेथील रेस नोव्हेंबरमध्ये होणार आहेत। म्हणजेच यंदा इंडियन रेसिंग फेस्टिवलमध्ये 2 नवीन स्ट्रीट सर्किट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। नवी मुंबईतील हे सर्किट 3.753 किलोमीटर लांब असून त्यात 14 वळणं आहेत आणि ते अँटी क्लॉकवाईज असेल। खास बाब म्हणजे येथे रात्रीच्या वेळेस रेस होणार आहे। चेन्नईत याआधी रात्रीची रेस झाली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। नवी मुंबईतील ही रेस पाम बीच रोड पासून सुरू होऊन नेरूळ तलावाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून होणार आहे। रेसच्या अचूक तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नवी मुंबईत इंडियन रेसिंग फेस्टिवल येणं हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे। त्यामुळे पर्यटन, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याची ओळख वाढेल। इंडियन रेसिंग लीग मध्ये 6 शहर आधारित संघ आहेत, ज्यात सौरव गांगुली, जॉन अब्राहम यासारखे मालक सहभागी आहेत। यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह महिला रेसर असणं बंधनकारक आहे। तर F4 इंडिया ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची पहिली पायरी मानली जाते, ज्यामध्ये तरुण भारतीयांना शिकण्याची मोठी संधी मिळते। या प्रकल्पामुळे नवी मुंबईला जागतिक दर्जाच्या कार्यक्रमाचं यजमानपद मिळणार आहे। शहराचं सौंदर्य आणि मोटर स्पोर्ट्सचा थरार एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार यात कोणतीच शंका नाही। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।